कराड तालुक्यातील काले या ठिकाणी झालेल्या सत्यशोधक समाजाच्या परिषदेत कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक संस्था स्थापन करण्यासंबंधीचा ठराव मंजूर करून घेतला। त्यानुसार 4 ऑक्टोबर 1919 रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली। काले या ठिकाणी संस्थेमार्फत एक वसतिगृह, एक प्राथमिक शाळा तसंच एक रात्र शाळा काढून शैक्षणिक कार्याची सुरुवात करण्यात आली। 1924 साली रयत शिक्षण संस्थेचं काले येथून सातारा शहरात स्थलांतर करण्यात आलं। या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी एक मिश्र वसतिगृह सुरू करण्यात आलं। 1927 मध्ये या वसतिगृहाचं महात्मा गांधी यांच्या हस्ते श्री छत्रपती शाहू महाराज बोर्डिंग हाऊस असं नामकरण करण्यात आलं। वसतिगृहात विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार करता येतात या विचाराने भाऊराव पाटील यांनी पुण्यात 1932 मध्ये युनियन बोर्डिंग हाऊस सुरू केलं। अनुसूचित जाती आणि उपेक्षितांच्या शिक्षणासाठी त्यांनी अशी अनेक वसतिगृह उघडली। शाळेविना एकही खेड असू नये आणि प्रशिक्षित शिक्षकाविना एकही शाळा असू नये असा विचार ते करत, त्या प्रेरणेतून त्यांनी शालेय शिक्षण देणारी अनेक विद्यालये सुरू केली। पुढे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण देणारी अनेक महाविद्यालये रयत शिक्षण संस्थेमार्फत त्यांनी सुरू केली।